आई, हरीश, भाऊजी, हे सगळं तुम्ही का करताय? आई आई मला या कामाची खूप जास्त गरज आहे. प्लीज मला समजून घे. कामाची गरज आहे ना, मग काम मागायला तोंड लपवून कशाला आलाय? काम मागायला लाज नाही रे. भाऊजी, अहो तुम्ही कुटुंबातलीच व्यक्ती आहात. तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही सिलेक्ट झालाच म्हणून समजा. असं कसं? इतर मुलांच्या मुलाखती घेतल्या ना आपण या नोकरीसाठी, मग याच्यासाठी वेगळं कशाला? आई, काम मागायला आलाय ना, याची पण मुलाखत घेऊया. सगळ्या दृष्टीने योग्य वाटला तरच नोकरी देऊ. चालेल ना? चालेल ना? हो हो चालेल. नाव काय तुमचं? हरीश श्रीनिवास दळवी. याआधी डिलिव्हरी बॉयचं काम केलंय? नाही. एखादी नोकरी केली? नाही. डोक्यावर कर्ज? हो आहे. क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? नाही. मी काय विचारते समजून घ्या. तुम्ही केलेल्या एखाद्या गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला आहे का? आई, अहो असे प्रश्न का विचारताय भाऊजींना? वीणा, मी काहीतरी विचारलंय, उत्तर द्या. बायकोचे दागिने चोरण्याचा गुन्हा आहे. हे बघा, या कामात ना पारदर्शकता खूप महत्वाची असते, म्हणून हे सगळे प्रश्न विचारते. कष्ट करायची तयारी आहे ना? हो पूर्णपणे. सुट्टी घेतली तर पगार कापला जाईल. सकाळी यायला उशीर केला तर तेवढ्या तासांचे पैसे कापले जातील. हो मान्य आहे. आणि काम करताना काही चूक झाली तर असा कान पिळून कान उघडणी करे. आई हो हो. आई काय? नोकरी पक्की. हं? बघ उद्यापासून काय मालक होत आम्ही, नोकरीवर ठेवले, नीट वागायचं. याचा अगवा पगार चालणार नाही. नाही सॉरी. थँक्यू. आणि अगं इतकं काय झालंय चिडायला? अगं काहीतरी काम मिळतंय हे सुद्धा कमी आहे का? डिलिव्हरी बॉयचं काम, तेही घरातल्या बिझनेससाठी. अरे तुझ्या आईचा बिझनेस आहे ना तो. खरं तर त्यांनी तुला पार्टनर करून घ्यायला हवं होतं, ते तर राहिलं लांबच. त्या जागी तुला ही डिलिव्हरी बॉयची नोकरी दिली आहे. यात काय कौतुक? नाही असं नाहीये ग सिंचू, पण मी तरी आतापर्यंत स्वतःला कुठे सिद्ध करू शकलोय? तरीही मी या बिझनेसच्या मार्केटिंगसाठी किती आयडिया दिल्यात, किती कामं केली आहेत. मी या बदल्यात कधी मोबदला मागितला का? नाही ना मी त्यांना कधी काही विचारलं, ना त्यांनी मला काही कधी सांगितलं. हे बघ हनी, हॅरी, तू डिलिव्हरी बॉयचं काम करण्याशी मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण ह्या घरात तुला जे गृहीत धरलं जातं ना, ते मात्र मला नाही सहन होत. सिंचू आधी तू एकदा शांत हो बरं प्लीज. म्हणजे हे बघ, तू शांतपणे या सगळ्या परिस्थितीचा एकदा विचार तर कर. हे बघ, आत्तापर्यंत कळत नकळतपणे माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या गोष्टींमुळे मी घरच्यांचा विश्वास गमावून बसलोय ग. आता एवढ्या विश्वासाने ते माझ्यावर इतकी चांगली, इतकी मोठी जबाबदारी टाकतायत, मग काय वाईट आहे ग?
आणि ही सुद्धा काही छोटी गोष्ट नाही आहे ना सिंचू. पुन्हा ते माझ्यावर विश्वास टाकतायत, मग मला त्यांचा विश्वास मिळवण्याची संधी मिळतेय. आणि मला सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? ऑब्विसली हॅरी, नाहीतर मी इथे तुझ्यासोबत राहिली असती का? आणि मला पैशांचं काही टेन्शन नाहीये, पण तू काम करायला हवं. तुला इथे सन्मानाने जगता यायला हवं. मला माहिती आहे गाणी, पण आता तू बघच, मी तुला प्रॉमिस करतो, यापुढे मी इतकी मेहनत करेन की माझा जो रिस्पेक्ट आहे तो इतरांच्या नजरेत मिळवूनच राहील. बघतो आता. आणि तू माझ्यासोबत अशीच उभी राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. देवा, माझा हरीश पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करतोय. माझ्याकडे नोकरी करणार आहे तो. आई म्हणून मी त्याला समजून घेईन, सांभाळून घेईन, पण त्याला सुद्धा योग्य पद्धतीने काम करायची बुद्धी दे. आणि मला भावनिक नाही तर त्याच्याबरोबर व्यावहारिक पद्धतीने काम करता येऊ दे, त्याच्यासाठी ताकद दे मला. माझ्या हरीशला यश दे. बाबा आलात तुम्ही? चहा ठेवते लगेच. काय झालं बाबा? कसला विचार करताय? काय हो, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं काय झालं म्हणजे लक्ष्मी, मी आत्ता आपल्या फूड लायसन्सच्या कामाकरता गेलो होतो ना, तर तिथे त्या ऑफिसमध्ये मला कानविंद भेटले आणि मला म्हणाले, श्रीनिवासराव बरं झालं तुम्ही इथे भेटलात, कारण मी तुम्हाला भेटायला येणारच होतो, माझं एक काम आहे तुमच्याकडे. आणि फार काही न बोलता हे एन्व्हलप माझ्या हातात दिलं ग त्यांनी. यात 1 लाख रुपये आहेत लक्ष्मी. काय? सांगताय ना चालायला? चुकरू. आई, मी आता दिलेलं चॉकलेट खाल्लं म्हणून तू चिडलीस का माझ्यावर? अगं नाही ग बाया, मी कशाला तुझ्यावर चिडेन? उलट तुलाच खूप त्रास झाला ना, म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. मला आता खरं खरं सांग, तुला नक्की बरं वाटतंय ना? हो गाई, मी तर स्ट्रॉंग गर्ल आहे आणि आता माझी पॉवर परत आलेली आहे. हे शूर शिपाई आमच्यात बंधू. मी शिपाई आहे ना बाबा. आणि विषय काय, फायटर जेट शूर शिपाई आहेस. ये बात.